हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे हा. किती नको म्हटलं तरी नकारात्मक विचारात आपण अडकून जातो. काय करायचं, बाहेर पडतच नाही ते हे नकारात्मक विचार. हे नकारात्मक विचार करणं बंद कसं करायचं हे जरा सांगा ना मॅडम, असं कोणीतरी सांगितलं. आता हे नकारात्मक विचारात ना किंवा त्या विचारात आपण अडकून पडलो की काय होते तर आधी बघूया, मग का ते बंद करावे हे विचार करूया. नकारात्मक विचारामुळे आपला विचार करण्याची क्रिया बंद होऊन जाते. आपण दुसरा काहीच विचार करत नाही, ते एका नकारात्मक गोष्टीतच पुढे जातो आणि आपला क्रिटिकल थिंकिंग पण कमी होते. त्यामुळे आपली प्रगती तरी होतच नाहीये, आपण आणि खालीच जातो आणि त्याच्यामुळे आपण दुःखात गुरफटले जातो. त्यामुळे ह्यातनं आपण बाहेर पडणं गरजेचं आहे. हे नेगेटिव्हली विचार करणं, नकारात्मकरित्या विचार करणं आपण बंद करायला पाहिजे. का म्हणजे तुम्ही नकारात्मक विचार केलात, कुठेही जायला तुम्ही बसमध्ये बसलात, तुम्हाला वाटते बसची ऍक्सिडेंट होईल का? विमानात बसलात की वाटते विमान खाली कोसळेल का? किंवा घरात झोपल्या वेळेला सुद्धा कुठे चोर येतील का, कुठे दरोडा पडेल का, कुठे मला हार्ट अटॅक येईल का, कोण आजारी पडलं, मला पण तोच आजार नाही ना येणार असे नको ते विचार येत असतात. हे बरेच लोकांना होत जाते. त्यामुळे काल मला एक काकू सांगत होत्या, असं होते हो, कोणी वारलं की माझा नंबर कधी येणार आहे आता, असं मला वाटते. त्यामुळे हे मी विचार कसे कमी करायचे, त्यामुळे तेव्हा आपण बऱ्याच गोष्टी केल्या. त्यामुळे मला वाटलं आज आपण हा व्हिडिओ बनवूया. आता हे नकारात्मक विचारांमधनं बाहेर पडायला आपण कॉन्शियसली बाहेर पडायला पाहिजे. एफर्टफुली म्हणजे प्रयत्नपूर्वक बाहेर पडायला पाहिजे आणि प्रयत्नपूर्वक ते नकारात्मक विचार बंद करायला पाहिजे. प्रयत्नाशिवाय होणार नाही, ऑटोमॅटिकली होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करणं महत्वाचं आहे. आता आपण कुठल्या तऱ्हानं ह्यातनं बाहेर पडू. ओके, ते मी अडकलेले आहे नेगेटिव्ह विचारात, मग मी कसं विचार करावा, कसं मी बाहेर पडणार. एकच ह्याला मार्ग आहे, तो म्हणजे नॉलेज, ज्ञान. का म्हणजे हे नेगेटिव्ह विचार का नाही, हे चोरासारखे आत शिरतात. त्यामुळे ते मी कसे थांबवायचे हे आपण विचारपूर्वक, ज्ञानपूर्वक थांबवता येते. पहिला विचार म्हणजे काय? विचार म्हणजे का नाही सेल्फ अवेअरनेस. आणि विचार हे कसे येतात, हे एका बीज, आणि ती बी मोठी होऊन त्याचा वटवृक्ष बनतो. त्यामुळे आपण त्या बीला खत पाणी कसं घालायचं हे ठरवायला पाहिजे. त्यालाच नेगेटिव्हली न्यायचं का पॉझिटिव्हली न्यायचं. का म्हणजे एकच गोष्ट आपण नेगेटिव्हली पण नेऊ शकतो, पॉझिटिव्हली पण नेऊ शकतो. एकदा काय झालं, टोरंटो मधली गोष्ट आहे ही. एक
कुटुंबात 2 भाऊ होते, सख्खे भाऊ. एक भाऊ अगदी छान मोठा कारखानदार, आपल्या मुलाबाळांवर भरपूर प्रेम करणारा, समाजावर प्रेम करणारा, समाजाप्रती त्याला खूप प्रेम होतं, दानशूर होता, खूप चांगला होता. आणि दुसरा भाऊ का नाही, नुसतं दिवसभर पिऊन पडायचा, दारुड्याच होता. आणि आपले बायको मुलांकडे काही लक्ष द्यायचं नाही, त्यांना मारपीट करायची, मुलांचे शिक्षणाकडे लक्ष नाही. लोकांना आश्चर्य वाटलं, हे दोघंही सख्खे भाऊ एकाचे आई वडिलांना जन्मलेले, मग असं का होते? एक असं होतं आणि दुसरा काय कारण आहे? एका माणसानं ठरवलं की आपण त्यांना विचारूया. तसं तो आधी जाऊन ते व्यवस्थितपणे होता बघा, अगदी कारखानदार. ते भावाला विचारतो, सर कसं काय तुम्ही असं झालात, कोण कारण आहे? ते म्हणतात, माझे वडील. हो, कसं काय? तसं ते म्हणतात, माझे वडील खूप दारू प्यायचे, त्यांचं आमच्याकडे आईकडे लक्ष नव्हतं. मला अजूनही आठवते, आमची आई रात्रभर रडायची, का? मुलांना मी जेवायला खायला घालू शकत नाही म्हणून. ती मग लोकांकडे कामं करायची, धुणं भांडी करून कसं बसं तिनं आम्हाला मोठं केलं. पण तिला किती त्रास झालाय हे मी बघत होतो. त्या क्षणी मी एवढंसं छोटा असताना विचार करायचा, मोठं झाल्यावर मी हे बापासारखं वागणार नाही. मी माझे बायको, मुलांना, सर्वांना, माझे कुटुंबाला सुखानं ठेवणार. तेव्हा मी ठरवलं होतं. म्हणून मी भरपूर मेहनत केली, शिकलो आणि आज इथेपर्यंत पोचलोय. तसं ते दुसरे दारुडे भावाला विचारले, अरे तू कशामुळे असं झालायस, कोण कारण आहे? तो म्हणाला, माझे वडील. कसं काय? तो म्हणाला, माझे वडील दारू प्यायचे, तुम्ही असले माणसाकडून दुसरं काय शिकू शकाल, त्यामुळे मी असं झालोय. बघा, इन्स्पिरेशन सेम आहे, तुम्ही तर कसं घेता त्याच्यावरनं आहे. म्हणजे हा विचार एका सीड प्रमाणे आपले डोक्यात येतो. त्यामुळे आपण नॉलेज, ज्ञानानं हेतनं बाहेर पडायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, देवानं आपल्याला कशासाठी जन्म दिले? आपले विकासासाठी, आपलं इव्होल्युशन व्हावं म्हणून, डेव्हलपमेंटसाठी. हे नेगेटिव्ह विचार आपल्याला डेव्हलपमेंट, प्रगतीकडनं रोखतात. ते एक हिंड्रन्स, बॅरियर म्हणून आपल्याला नेगेटिव्ह विचार काम करतात. त्यामुळे आपण ह्या नेगेटिव्ह विचारामधनं बाहेर पडायला पाहिजे. आपलं मन म्हणजे काही माहितीये का? घड्याळात पेंडुलम असते का नाही? पूर्वीची घड्याळा बघितली असाल तुम्ही, ते दोन्ही बाजूला इकडे इकडे हलतात. तसंच आहे. एक ते पास्टला जाते, नाही ते फ्युचरला जाते. पास्टला गेला की रिग्रेट, मी असं केलं, असं करायला नको होतं, म्हणून तुम्ही अँझायटी, दुःखानं भरता. फ्युचरला गेला की अनिश्चितता, काय होते माहित नाही. त्यामुळे हे नेगेटिव्ह विचार तुम्हाला कधी एका प्रेझेंट सिच्युएशन मध्ये राहू देत नाही. म्हणून आपण कायम प्रयत्नपूर्वक प्रेझेंट मध्ये राहायचं. आपण पेंड्युलमगत पास्ट आणि फ्युचरला गेलो का नाही, ते नेगेटिव्ह विचार आपल्याला ते ग्लासगत, एका कलर ग्लासगत काम करतात. जे आपण बघतो तर तसं दिसते. आपण रेड ग्लास घालून बघितलं की सगळंच आपल्याला लाल दिसते. तसं नेगेटिव्ह विचार दिसले की आपल्याला सगळं वाईटच दिसते कुठल्याही माणसाचं. आपण पॉझिटिव्हली विचार केला की आपल्याला त्याच्यातले चांगले गुण दिसतात.
त्यामुळे कायम आपण प्रेझेंट मध्ये राहायला शिकायचं का, म्हणजे पास्ट मध्ये राहिलात की तुम्ही कायम असमाधानी असणार. फ्युचर मध्ये तसं, त्याच्यापेक्षा प्रेझेंट मध्ये राहायचं. ऍक्च्युअली काल पण नाहीये, उद्या पण नाहीये. का? काल होऊन गेलेला आहे, उद्या अजूनही यायचं आहे. तर फक्त थॉट लेवलला आहे काल आणि उद्या, पण ऍक्शन लेवलला फक्त आज आहे. आज मी काय काम करते तर ऍक्शन लेवल आहे आणि तर प्रेझेंट आहे. प्रेझेंट खरं आहे, पास्ट आणि फ्युचर हे दोन्ही नाही. ऍक्शन लेवलला नाहीयेत ते, थॉट लेवलला आहेत. त्यामुळे आपण हे नेगेटिव्ह थॉट्स मध्ये अडकून पडलो तर आपण नक्की त्यातनं बाहेर पडायला पाहिजे. विचारपूर्वक, एफर्ट करून, जरा मेहनत करून विचारातनं, ते नेगेटिव्ह विचारातनं बाहेर पडायला पाहिजे. कुठली गोष्ट ती आपल्याला हेल्पफुल पण होऊ शकते. त्यामुळे आजपासून आपण सर्वांनी ह्या नेगेटिव्ह विचारातनं बाहेर पडायचं. आपल्याला काही साध्य करायचं असलं तर आपण प्रेझेंट मध्ये राहायला शिकायचं, म्हणजे नेगेटिव्ह विचार आपोआप जातात. पूर्वीचं पण काही विचार करायचं नाही, उद्याचंही नाही. आजचं काम करत राहायचं आणि बिझी राहायचं. त्यामुळे मनाला कुठलेच विचार येत नाही. आले तरी आपण प्रयत्नपूर्वक त्यांना चांगल्या गोष्टींकडे वळवायचे. हॅव ए गुड डे.